विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. पेपरफुटी रोखण्यासाठी उद्या कठोर कायदा आणणार. परीक्षा सुधारणांसाठी हाय पॉवर टास्क फोर्स स्थापन. जगप्रसिद्ध टेक्नॉलॉजी एक्सपर्ट नंदन निलकेनी अध्यक्ष असणार. पंतप्रधान मोदींची माहिती. अंधभक्तांच्या विरोधात देशभक्त जिंकले. सुरळानं हुकुमशहाला नमवलं. उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल. तरुणांनी देशाच्या इतिहासातील सुवर्णपान लिहिल्याचं भाष्य. ठाकरे बंधूंना सेलिब्रेशनसाठी कारण मिळालं याचा आनंद. उद्धव ठाकरेंच्या डायलॉगचा काही परिणाम होत नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर. विद्यार्थ्यांचं आंदोलन हे नॉन पॉलिटिकल होतं, मात्र काही लोकांनी ते पॉलिटिकल करून टाकलं. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. तिरंगा रॅलीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची जल्लोष सभा. शिवाजी पार्क परिसरात तरुणांची अलोट गर्दी. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना आदरांजलीही वाहिली. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी ठाकरे बंधूंची लंच डिप्लोमसी. दोन्ही कुटुंबामध्ये 2 तास चर्चा. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे कुटुंब एकत्र. उद्धव ठाकरेंकडून गडकरींचा खड्डे मंत्री असा उल्लेख. पुढचा मुद्दा इथेनॉलचा. ठाकरेंचा निशाणा. तर आता गडकरींचा राजीनामा झाला पाहिजे. हर्षवर्धन सपकाळांचीही मागणी. 100% इथेनॉलवर चालणारं फ्लेक्स इंजिन गडकरींच्या नेतृत्वात तयार झालं. मुख्यमंत्री फडणवीसांकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं कौतुक. पंतप्रधान मोदींनी फडणवीसांना शिक्षण मंत्री बनवण्याचं ठरवलंय. फडणवीस उच्च शिक्षित, ते बेस्ट शिक्षण मंत्री बनू शकतात. संजय राऊतांकडून पुनरुच्चार. दिल्लीला जाण्याच्या चर्चा मुख्यमंत्री फडणवीसांनी फेटाळल्या. मी मुंबई आणि महाराष्ट्रातच आहे. फडणवीसांची प्रतिक्रिया. सीजेपी प्रमुख अभिजित दिपकेंनी घेतली ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांची भेट. दोघांमध्ये 25 मिनिटं चर्चा. लाठीचार्ज केलेल्या पोलिसांवरही कारवाई करण्यासंदर्भातील कायदेशीर बाबींवर चर्चा झाल्याची माहिती. दिल्लीतील जंतर मंतर परिसरातील परिस्थिती पूर्वपदावर. दिल्ली मेट्रोसह इंटरनेट सेवा पूर्ववत. आंदोलन संपल्यानंतर जंतर मंतर परिसरात शुकशुकाट. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा अमित शहांना पत्राद्वारे सवाल. चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची राहुल गांधींची मागणी. ठाण्याच्या शहापूरमधील डोलखांब परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस. मुसळधार पावसामुळे बाजारपेठा पाण्यात. दुकानांमध्येही पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं नुकसान. एनसीबीची आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटवर मोठी कारवाई. न्यूझीलंडला पाठवलं जाणारं 10 किलो इफेड्रीन जप्त. एस हमीद नावाच्या मुख्य आरोपीला चेन्नईमधून अटक. बिहारमध्ये आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणी तेजप्रताप यादव अटकेत. बिहार बंद दरम्यान हिंसाचार आणि तोडफोडीसाठी भडकवल्याचा आरोप. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.